ठाण्यातील प्रभाग क्रमांक 20A येथील कोपरी साईनाथ नगर येथील सद्गुरू स्वामी कृपा सोसायटीत गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबानं पाणी येत होतं. त्यामुळे सोसायटीतील 40 कुटुंबियांनी ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी अनेक वेळेला संपर्क साधला, परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती. या समस्येबाबत शिवसेना विधानसभा संघटिका कोपरी पाचपाकाडी मालती पाटील तसंच शिवसेनेचे विभाग संघटक कोपरी ठाणे पूर्वेचे रमाकांत पाटील यांना इमारतीतील कमिटी मेंबर आणि महिला वर्गानं तक्रार केली. त्यानंतर लगेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना लिखित स्वरूपाचं पत्र देण्यात आलं. पाणी पुरवण्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं आश्वासन पाणी खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं आहे. या कामाची पाहणी उपविभाग प्रमुख हेमंत राऊत, युवासेनेचे विधानसभा समन्वयक मयूर ठाकूर आणि उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे आदींनी केली. महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याचा 2024-25चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केलाय. अजित पवार यांनी 10व्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांचा एकत्रित असा हा अर्थसंकल्प सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून पंढरीच्या वारीपासून शेतकरी, माता भगिनी, युवक, महाराष्ट्रातील उद्योजक, महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजित पवार यांनी मांडला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. पंढरीच्या वारीचा उल्लेख याचसाठी करण्यात आला आहे की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. वारीमधील सामील होणाऱ्या मुख्य दिंडीला 20,000 रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे. माता भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आहे. 21 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंत वयाच्या माता भगिनींना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे. यासाठी लागणारी 46,000 कोटींची तरतूद महायुती शासनानं केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 52 लाख कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. वर्षातून 3 गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत. हा देखील माता भगिनींसाठी एक क्रांतिकारी निर्णय शासनानं घेतला आहे. 17 शहरांमध्ये जवळपास 10,000 पिंकी रिक्षासाठी अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. माता भगिनी सुरक्षित राहायला हव्यात यासाठी योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना आणण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आधार देण्याचं काम महायुती सरकारनं केले. अन्नदाता असलेल्या बळीराजासाठी 7 हॉर्स पॉवरपेक्षा कमी ज्या मोटर्स आहेत अशा 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे. याद्वारे खूप मोठा दिलासा बळीराजाला दिला आहे. केंद्राकडून नमो किसान योजना आहे, त्याच्यातही महाराष्ट्र शासनाची भागीदारी आहे. या योजनेतून दर महिन्याला 92 लाख शेतकऱ्यांना नमो किसान योजनेमार्फत आर्थिक मदत महाराष्ट्र शासन देत असते. दुधाला 5 रुपये लिटर मागे अनुदान शासनानं दिलं आहे. सोयाबीन, कापसासाठी 5,000 रुपये एकर अनुदान 2023-24साठी घोषित करण्यात आले. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळावा यासाठी 5,000 कोटींची तरतूद शासनानं केली आहे. युवकांसाठी एक अभिनव योजनेअंतर्गत शिकल्यानंतर अप्रेंटिसशिप करत असेल अशा 10 लाख तरुणांना महिन्याला 10,000 रुपये अनुदान शासन देणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका आणि ठाणे महानगरपालिका, मुंबई महापालिका येथील डिझेलवरील 24 टॅग
24% वॅट 21% करण्यात आलाय. पेट्रोलमध्ये 65 पैशांनी दर लगेचच कमी झाले. असा हा सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय, सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांचे आपण मनापासून आभार मानतो असल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला आणि युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्याचं त्यांनी सांगितलं. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन सुलभपणे होण्याकरिता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम कदम, प्रकाश सुर्वे, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी आदी सदस्यांनीही भाग घेतला. आमदार संजय केळकर यांनी नुकताच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे आणि नालासफाईचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत, अमायरा लोढा येथील नाला पूर्ण प्लास्टिक कचऱ्यानं भरलेला दिसून आला. त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ताच तयार झाल्याचं दृश्य होतं. यावेळी आमदार केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला होता. तात्काळ त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन नाले सफाईबाबत अधिकाऱ्यांनी नालासफाई केली की हातकी सफाई केली असा प्रश्न आज ठाणेकर नागरिक विचारत असून नाले साफसफाई झाली नसल्याचं निदर्शनास आणलं. तसंच नालासफाई म्हणजे किती बेबनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून आमदार केळकर यांनी आयुक्तांना नाले सफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असल्याचंही केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणलं होतं. आयुक्तांनी तात्काळ या नालेसफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीनं नाल्याची साफसफाई करण्यात आली आहे. सर, काय सांगाल? नाले सफाईचा दौरा आपण पाहणी दौरा केला होता, त्यानंतर लगेच ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला त्या ठिकाणी नाले सफाईला महापालिकेने सुरुवात केलेली आहे. काय भावना व्यक्त कराल? खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे, 90% नालेसफाई झाली आहे, त्याच्या आधी 70% झालेली आहे. आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाहणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो, उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता, त्या ठिकाणी तर सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला, अशी परिस्थिती होती. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांना ते निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे, लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा. आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की 50%च नालेसफाई झालेली आहे. उरलेली नालेसफाई तातडीने करा. ठाणेकरांना 25 लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात, त्यांना वेठीस धरू नका. आणि त्यामुळे तातडीने त्यांनी आता हे काम सुरू केलंय. आणि त्यांनी महापालिकेने आम्हाला फोटो पाठवले की जो नाला पूर्ण भरलेला होता, रस्त्यासारखा दिसत होता, तो आज साफ झालेला मला फोटो त्यांनी दाखवला. मग कशाकरता खोटा दावा करायचा? त्यांनी हे तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आयुक्तांचं निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेन. परंतु अजूनही उर्वरित जे आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही जाणार आणि फोटो दाखवायची वेळ येता कामा नये. अधिकाऱ्यांकडनं आपण तातडीने करून घ्या तर आणि तरच पुढचा पावसाळा जो आहे तो व्यवस्थित जाणार. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील वागळे स्ट्रीट परिसरात असलेल्या हाजुरी भागात एका महिलेवर मंदिरात अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेमुळे ठाणे परिसरात धार्मिक तणाव निर्माण झालाय. या महिलेनं आपलं रक्षण करण्याचा प्रयत्न केला असता तिने मंदिरात आश्रय घेतला. मात्र मंदिरात 100 अधिक मुसलमान व्यक्तींनी घुसून या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिक लोकांनी महिलेची सुटका करून तिला नजीकच्याच वागळे पोलीस ठाण्यात पोहोचवलं. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार शहजाद शेख या आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयानं या आरोपीला जामीन मंजूर केलाय. या घटनेवर सकल हिंदू समाज आणि भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विजय त्रिपाठी यांनी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विजय त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी वागळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकाऱ्यांच्या त्वरित बदलीचीही मागणी केली. जर 48 तासांच्या आत या मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण ठाणे शहरात तीव्र आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिलाय. सकल हिंदू समाजाच्या शेकडो सदस्यांनी हस्ताक्षर मोहीम राबवून आरोपींविरोधात निषेध नोंदवलाय. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी तातडीनं कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. 23 तारखेला वागळे स्टेट हजुरी येथे एका हिंदू महिलावरती एका मुस्लिम तरुणाने त्याच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलाने विरोध केला म्हणून ती वाचली. त्याने ओरडा केला म्हणून ती वाचली. त्याच्यानंतर तिने आश्रयासाठी आपल्या हजुरी येथे मंदिरात आश्रय घेतला त्या महिलांनी, का त्याला सुरक्षित वाटावं. तिकडे काही मुस्लिम जिहादी नेते चप्पल घालून आमच्या हिंदूंच्या मंदिरात घुसून त्या महिलाला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्याची चर्चा करायची. 150 ते 200 मुलं, मुस्लिम मुलं हे आमच्या हिंदूंच्या मंदिरात घुसून त्या महिलाची मागणी करत होते. त्याच्यात त्यांचा तो जिहादी नेता अफराक शेख, इफ्राक सिद्दीकी आणि इश्तियाक सिद्दीकी असे हे व्हिडिओ CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत आणि ते सांगत आहेत. त्या विरोधात आज आम्ही सन्माननीय कमिशनरांना भेटून मागणी केलेली आहे की वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आयोग यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी, त्यांना सस्पेंड करावा आणि ज्या जिहादी नेत्यांनी आमच्या मंदिरचा पवित्र खराब केलेला आहे त्याच्यावरती कठोर गुन्हा दाखल करण्यात यावे. सोमवारपर्यंत जर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर सकल हिंदू समाज याचा तीव्र विरोध करेन व एक मोठा जन आंदोलन उभारेन.